महाराष्ट्र कर्नाटक आंतरराज्य बस सेवा काही काळ बंद। कर्नाटक आणि कोल्हापुरातील आंदोलनामुळे महत्त्वाची खबरदारी। नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या हस्ते हेल्मेट वाटप। हेल्मेट आपल्या सुरक्षेसाठी किती महत्त्वाचं याचं नागरिकांकडून प्रतिज्ञापत्राचं वाचन। मालमत्ता करदात्यांसाठी उल्हासनगर महानगरपालिकेची अंतिम अभय योजना जाहीर। 24 फेब्रुवारीपासून 18 मार्चपर्यंतची अभय योजना। तर कर भरणाऱ्या नागरिकांना मिळणार मोठी सूट। राज ठाकरे आणि अभिनेता विकी कौशल येणार एकाच मंचावर। मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं करणार कविता वाचन। शिवाजी पार्कवर गुंजणार मराठीचा आवाज। इंडियाज गॉट लेटेंट शो प्रकरणात युट्यूबर आणि आशिष चंचलानीची गुन्हा रद्द करण्याची याचिका। गुवाहाटीमध्ये नोंदवलेला गुन्हा रद्द करण्यासाठी मागणी। हिंगोलीमध्ये न्यायालयीन इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर अंबरनाथ ते वांगणीच्या दरम्यान ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मरीन लाईन्सच्या दरम्यान मेगा ब्लॉक। महाकुंभमुळे उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेमध्ये वाढ। अर्थव्यवस्थेत होणार 3 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकची वाढ। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा विश्वास। नंदुरबारच्या बांधकाम विभागावर आदिवासी संघटनेचं ठिय्या आंदोलन। निकृष्ट रस्त्यांची चौकशी होऊन भ्रष्ट ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यासाठी आदिवासी संघटना एकवटल्या। चाळीसगावमध्ये लग्नात 10 लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी। दागिने ठेवलेली पिशवी लंपास करताना अल्पवयीन आरोपी सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद। नागपूरमध्ये जीबीएसचा आणखीन एक बळी। जीबीएसनं दगावलेल्या रुग्णांची संख्या आता 3 वर, तर आतापर्यंत जीबीएसचे तब्बल 21 रुग्ण आढळले। तारकर्लीमध्ये 2 पर्यटकांचा बुडून मृत्यू। पुण्यातील 5 पर्यटकांपैकी 2 जणांचा बुडून मृत्यू। मालवणमधील तारकर्ली समुद्र किनाऱ्यावरची धक्कादायक घटना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।